सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीच्या विषयी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये प्रशांत किशोर यांनी पक्ष संघटनेमधील समन्वयाच्या मुद्द्यावरती स्पष्ट अशी भूमिका मांडली आहे। प्रदेशाध्यक्षांसोबत योग्य समन्वय नसेल तर काम करणं कठीण असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं। याशिवाय माझ्याकडून काम करून घ्यायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाच्या संदर्भात निर्णय घेणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी बैठकीमध्ये सांगितलं। यापूर्वी झालेल्या 3 बैठकांमध्ये सुचवण्यात आलेल्या बदलांवरती अद्यापही अंमलबजावणी झालेली नसल्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। प्रशांत किशोर यांनी असा कुठलाही सल्ला दिलेला नाही असं स्पष्टीकरण दत्ता भरणेंनी दिलंय। तर या प्रकरणावरती मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। किशोर यांची नियुक्ती झालेली आहे। त्यांनी एक सल्ला दिलेला आहे की जर आगामी काळात निवडणुका लढायच्या असतील तर प्रदेशाध्यक्ष पद जे आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे किंवा बदलायला हवंय असं त्यांनी म्हटलं। नाही, या बाबतीमध्ये मला आपल्याकडूनच समजतंय, असं कधी ते म्हटलेलं नाहीत किंवा कुठं झाले हे केलेलं नाही किंवा माझ्या ऐकण्यामध्ये ते कुठं ऐकण्यात किंवा कुठं चर्चा झालेली नाहीये। असं कुठं त्यांनी असा कुठलाही सल्ला दिलेला नाहीये। प्रशांत किशोरांमुळे भाजप राष्ट्रवादीमध्ये आता सध्या बेबनाव सुरू आहे। मला काय तसं वाटत नाही, कारण ते म्हणजे प्रशांत किशोर यांनी अनेक राज्यांमध्ये जे आहे वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचाराचं किंवा त्यांना सल्ला देण्याचं काम केलं। राष्ट्रवादीमध्ये काय अजून त्यांची नेमणूक झाली आहे असं मला वाटत नाही। दिल्लीच्या दौऱ्यावरती असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। पंतप्रधानांची जवळपास तासभर शिंदेंनी भेट घेतली आणि चर्चा